विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं मार्च महिन्यापासून कोरोनाचं संकट आपल्यावरती ज्या पद्धतीने आक्रमण करत आहे त्यामध्ये अजूनही फारसा फरक पडलेला नाही आणि त्यामुळेच वर्गातील शिक्षणापासून तुम्ही सर्वजण खूप बऱ्यापैकी दूर गेलेला आहात। या सर्व पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, शिक्षण विषयक काम करणाऱ्या विविध समित्या, शिक्षण तज्ञ या सर्वांनी विचार करून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा एक नवा मार्ग अवलंबलेला आहे। त्यासाठीच आपण आता ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी चांगल्या पद्धतीने कार्यरत झालेलो आहोत, एका अर्थाने सज्ज झालेलो आहोत। आज आपण FYBA च्या वर्गात सेमिस्टर पहिला विषय आहे मराठी साहित्य, मराठी कथा आणि भाषिक कौशल्य विकास। हा प्रथम सत्रातील पहिला जो विषय आहे त्या विषयाची चर्चा करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की साहित्य म्हटलं की प्रथमतः आपल्या लक्षात येतं, साहित्य म्हटल्यानंतर वाचन, लेखन, श्रवण या सगळ्या गोष्टी आपल्याला सहजपणे माहिती व्हायला सुरुवात होते। परंतु ज्यावेळेस आपण मराठी साहित्य, कथा, भाषिक कौशल्य विकास हा विषय बघणार आहोत तेव्हा याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण या ठिकाणी मिळवणार आहोत। एका बाजूला कथा हा साहित्य प्रकाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला भाषिक कौशल्य विकास याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर आज मी तुम्हाला भाषिक कौशल्य विकासासंबंधी काही एक माहिती देणार आहे। त्यातला पहिला आज आपण एक घटक बघूयात, तो म्हणजे भाषिक कौशल्य विकास मधला अत्यंत महत्वाचा घटक आहे नैसर्गिक आकलनासह श्रवण। जो घटक आपण या ठिकाणी बघणार आहोत त्या घटकाचं नाव आहे नैसर्गिक आकलनासह श्रवण। या घटकामध्ये आपण श्रवणाविषयी चर्चा करणार आहोत। आपल्या सर्वांना श्रवण, लेखन, वाचन हे शब्द आपल्या कानावर सातत्याने आदळत असतात, परंतु आपण या सगळ्या शब्दांकडे फारसं गांभीर्याने पाहत नाही आणि त्यामुळे या शब्दांमधली असणारी जी अर्थता आहे, या शब्दांच्या पाठीमागे दडलेले जे अर्थ आहेत ते आपण नीटसे समजून घेत नाहीत। या ठिकाणी आज आपण श्रवणाचं महत्व जाणून घेणार आहोत। तुम्ही पाहिलं असेल, लहानपणापासून आपल्या कानावरती अनेक गोष्टी आदळत आलेल्या आहेत। म्हणजे लहानपणापासून जर आपण विचार केला तर ऐकणं आणि निरीक्षण म्हणजे पाहणं या दोन गोष्टींतून आपण सुरुवातीला शिकत आलो आणि नंतर आपण बोलायला शिकलो। श्रवण म्हणजे नेमकं काय, श्रवणाचे नेमके फायदे काय, श्रवण कशा प्रकारे करायला हवं, श्रवण चांगलं करण्यासाठी काय उपाय योजायला हवे, श्रवणातील नेमके अडथळे कोणते, या सगळ्या गोष्टींचा हळूहळू आपण विचार करणार आहोत। सुरुवातीला आपण पाहूयात श्रवण म्हणजे काय। श्रवण म्हणजे काय हा मुद्दा आपण सुरुवातीला पाहणार आहोत। तर एका अर्थाने जेव्हा आपण अवतीभोवतीच्या अनेक गोष्टी ऐकत असतो, म्हणजे तो उदाहरणार्थ मी तुम्हाला असं सांगेन की आपण जेव्हा रस्त्याने चालत असतो तेव्हा अनेक आवाज आपल्या कानावर आदळत असतात। किंबहुना आपण जेव्हा घरात असतो तेव्हा आपला टीव्ही चालू असतो, घरातली काही माणसं चर्चा करत असतात, कोणाचा तरी फोन वाजत असतो। या सगळ्या कृती एकाच वेळेस घडत असतात, परंतु त्यातल्या कुठल्या तरी एकाच कृतीकडे आपलं लक्ष असतं आणि तेच आपण व्यवस्थितपणे ऐकत असतो। त्या ऐकण्यामुळे त्यातल्या कुठली तरी जी लक्षपूर्वक आपण गोष्ट ऐकतो तीच आपण श्रवण करतो, इतर गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो, कारण त्यासाठी आपण जे श्रवण करणं अपेक्षित असतं ते केलेलं नसतं। आणि म्हणूनच श्रवण म्हणजे काय तर एका अर्थाने दोन व्यक्तींमधलं जे संभाषण आहे ते संभाषण आपण जेव्हा चांगल्या प्रकारे अवगत करतो, चांगल्या प्रकारे मनापासून ऐकतो आणि त्याचा ज्यावेळेस आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो त्यावेळेस आपल्याला त्याला श्रवण असं म्हणता येईल। श्रवणाचे महत्व यासाठी आहे की ज्यावेळेस आपण अत्यंत लक्षपूर्वक ऐकतो त्यावेळेस आपल्या ध्यानामध्ये अनेक गोष्टी यायला सुरुवात होते, आपली स्मरणशक्ती चांगली व्हायला सुरुवात होते, आपली आकलन क्षमता चांगली व्हायला सुरुवात होते। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या वक्त्याचं भाषण जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तो वक्ता नेमकं काय बोलतोय, कोणत्या विषयावर तो मांडणी करतोय
कशा संदर्भात तो चर्चा करत आहे, कशा संदर्भात तो उदाहरणांचं स्पष्टीकरण देत आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा ऐकत जाता तेव्हा तुम्ही काही टिपणं काढता, त्या वक्त्याच्या हावभावाकडे लक्ष देता, तो वक्ता नेमका काय सांगतो हे सगळं बारकाईने निरीक्षण करता. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही विचार करू लागतात तेव्हा एका अर्थाने तुम्ही चांगल्या प्रकारचं श्रवण करायला शिकलात असं मला म्हणता येईल. श्रवण ही गोष्ट तशी फारशी सोपी नाही. एक वेळ आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण भरभर बोलत जातो, परंतु असं म्हटलं जातं की तुमचं बोलण्याचं जे स्पीड आहे त्याच्या फार कमी स्पीड तुम्ही बऱ्याचदा श्रवणामध्ये ऐकत असतात. कारण तुमचं श्रवण वेगवेगळ्या पातळ्यांवरचा आवाज वेगवेगळ्या पातळ्यांवरती चालू असतं आणि महत्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या अत्यंत गांभीर्याने ऐकण्यासाठी फार कमी वेळाच आपण लक्ष देतो. आणि म्हणून खूपदा श्रवण करताना आपल्याला काही अडथळे आपल्यामध्ये निर्माण होतात. तर पुढचा भाग आपण बघणार आहोत, दुसरा श्रवण प्रक्रियेतील अडथळे. काय काय श्रवण प्रक्रियेत अडथळे आहेत हे आपण आता या ठिकाणी बघूयात आणि पुढच्या घटकामध्ये ते कसे दूर करायचे हे आपण पाहणार आहोत. आता पाहत आहोत आपण श्रवण प्रक्रियेमध्ये असणारे अडथळे. वेगवेगळे अडथळे आपल्याला श्रवण प्रक्रियेमध्ये दिसून येतात. पहिला अडथळा आहे की जेव्हा आपण वर्गामध्ये तुम्ही बसलेला असतात, शिक्षक समोर शिकवत असतात, तेव्हा तुम्ही कधी कधी शिक्षकाच्या बोलण्याकडे लक्ष देण्याऐवजी शिक्षकाचा पेहराव, शिक्षकाचं फळ्यावरचं लेखन किंवा वर्गाच्या बाहेर येणारा जो आवाज इकडे तुमचं जास्त लक्ष असतं, किंवा वर्गातली बसणारी काही मुलं कुजबुज करतात आणि त्यांच्या आवाजाकडे तुमचं लक्ष असतं. अशा वेळेस तुम्ही शिक्षक जे वर्गात शिकवतात त्यांचं अत्यंत व्यवस्थितपणे ऐकू शकत नाही किंवा तो विषय तुम्हाला नीटसा कळू शकत नाही. हा श्रवण प्रक्रियेमधला पहिला अडथळा आपण बघितला. दुसरा अडथळा श्रवण प्रक्रियेमध्ये असा आहे की जेव्हा तुम्ही स्वतः वाचन करायला ग्रंथालयात गेलेला आहात, ग्रंथालयात गेल्यानंतर तुम्ही वाचन करायला बसलेला आहात, किंवा ग्रंथालयामध्ये तुम्ही ज्यावेळेस बसलेला आहात आणि तिथे तुम्हाला ऑडिओ बुक, ज्याला आपण म्हणतो की ऐकण्याची सवय आहे किंवा ऐकायची आहेत, अशा वेळेस तुम्ही ऑडिओ बुक ऐकण्यासाठी सुरू केलेला आहे किंवा ऐकायला प्रारंभ केलेला आहे. अशा वेळेस तुम्ही ग्रंथालयाच्या अवतीभोवती असणारा जो आवाज आहे, ग्रंथालयामध्ये जाये करणारे जे लोक आहेत यांच्याकडे जर तुमचं लक्ष असेल किंवा यांच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही जे ऐकत आहात त्यात फारसं तुम्हाला नीटचं आकलन होणार नाही आणि त्यामुळे तुम्ही नीट ऐकू शकत नाहीत. हा श्रवण प्रक्रियेतला दुसरा अडथळा. तिसरा अडथळा श्रवण प्रक्रियेमध्ये जर आपण बघितला तर आपण जेव्हा ऐकण्यासाठी सज्ज असतो, म्हणजे वक्ता समोर बोलत आहे आणि वक्त्याचं अत्यंत महत्वाचं भाषण तुम्हाला ऐकायचंय, त्याच्या काही एक नोट्स तुम्हाला काढायच्या किंवा ते अत्यंत व्यवस्थितपणे तुम्हाला मनात ठेवायचंय, तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही समोर बसता तर खूपदा असं होतं की जर तो विषय तुमच्या अभिरुचीचा नसेल, आवडीचा नसेल, तर तुम्ही सरळ सरळ वक्त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करता, किंवा वक्त्याच्या हातवारे जर खूप असतील तर वक्त्याच्या हातवाऱ्यांकडेच तुमचं लक्ष असतं, त्याच्या मेन गोष्टींकडे, मूळ मुद्द्याकडे तुमचं फारसं बारकाईने लक्ष नसतं आणि म्हणून तो विषय तुम्ही नीट समजून घेत नाहीत. याच्यामुळे तुमचं श्रवण चांगलं होत नाही. ज्यावेळेस आपण आकाशवाणी किंवा FM रेडिओ हे लावत असतो आणि त्याच्यावरचं संगीत, त्याच्यावरच्या मुलाखती, त्याच्यावरचं संभाषण ऐकण्यासाठी आपण ते सुरू केलेलं असतं, परंतु खूपदा असं असतं आपण ते आपल्या घरामध्ये लावत असतो, आपण ज्या ठिकाणी बसत असतो त्या ठिकाणी ते सुरू करत असतो आणि आपलं लक्ष तर आपण FM रेडिओ याबद्दल बोलत होतो. ज्यावेळेस FMच्या संदर्भात किंवा FM रेडिओ आपण ऐकत असतो त्यावेळेस आपण त्याच्यावरची ज्यावेळेस गाणी ऐकत असतो, त्याच्यावरचं ज्यावेळेस संभाषण ऐकत असतो, काही संवाद ऐकत असतो, तेव्हा खूपदा आपण ते लावून दिलेलं असतं आणि आपलं लक्ष फारसं गांभीर्याने त्याच्याकडे नसतं आणि म्हणून आपण फक्त साध्या पद्धतीने ते श्रवण करत असतो. खऱ्या अर्थाने इथे श्रवण प्रक्रिया घडत नाही. श्रवण प्रक्रिया ज्यावेळेस आपल्याला घडायची असते आपले किंवा आपल्याला चांगल्या अर्थाने श्रवण करायचं असतं तेव्हा आपलं संपूर्ण लक्ष त्या व्यवस्थित त्या प्रक्रियेकडे असायला हवं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही अभ्यास करताय तर संपूर्ण लक्ष तुमचं त्या वाचनावर केंद्रित असायला हवं. तुम्ही संगीत ऐकताय, अत्यंत लक्षपूर्वक तुम्ही ते संगीत ऐकायला हवं. एखादी मुलाखत तुम्ही रेडिओवरची ऐकताय तर खूप बारकाईने ती मुलाखत तुम्ही ऐकायला हवी. महत्वाच्या बातम्या तुम्ही ऐकत आहात तिथे सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक ते ऐकलं पाहिजे. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर तुमचं लक्ष
जे तुम्हाला महत्वाचं ऐकायचं त्या गोष्टीवरती नसेल तर तुम्ही चांगलं श्रवण करू शकत नाही. आपण बघितलं, आपला मुद्दा हा आहे की आकलनासहित श्रवण करणं. आकलन म्हणजे काय, तर एखादा विषय व्यवस्थितपणे कळणं, समजून घेणं. उदाहरणार्थ, तुमचं क्षेत्र आहे शेती आणि तुम्ही शेतीशी निगडीत अनेक विषय वेगवेगळ्या पद्धतीने दूरदर्शनवरच्या मुलाखती ऐकत आहात, टीव्हीवरच्या वेगवेगळ्या चॅनलवरच्या मुलाखती पाहतात, किंबहुना रेडिओवरच्या मुलाखती ऐकत आहात. अशा वेळेस शेतीच्या संदर्भात तुम्ही जे जे ऐकत आहात ते तुम्ही व्यवस्थितपणे श्रवण करायला हवं. कारण असं म्हटलं जातं, श्रवण केलेलं जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तरच तुम्हाला ते नंतर काही कालावधीनंतर व्यवस्थितपणे आठवू शकतं. एक सहज असं उदाहरण बघितलं होतं की रेडिओवरच्या बातम्या खूप विद्यार्थ्यांना ऐकायला दिल्या. ऐकायला सांगितल्यानंतर काही काळानंतर काही बातम्या त्यातल्या लिहून काढायला सांगितलं. तर अगदी बोटावर मोजण्या इतक्याच विद्यार्थ्यांनी अचूक पद्धतीने त्या बातम्यांचं लेखन केलं. खूप विद्यार्थ्यांना ते व्यवस्थितपणे आकलन करता आलं नाही किंवा बातम्या लिहिता आल्या नाहीत. काहींचे शब्द चुकले, काहींचे शब्द पाठीमागे झाले, काहींची वाक्यरचना चुकली. तर अशा सगळ्या गोष्टी श्रवणात गडबड करतात किंवा घडत राहतात. म्हणजेच एका अर्थाने तुम्ही व्यवस्थितपणे त्या गोष्टींचं आकलन केलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून श्रवण प्रक्रियेमध्ये आकलन हे अत्यंत महत्वाचे आहे. आपण ज्यावेळेस घरात असतो त्यावेळेस काही महत्वाची माणसं, घरातली वडीलधारी मंडळी आपल्याशी संवाद करत असतात आणि आपल्याला काही चांगले मार्गदर्शन करत असतात. परंतु आपण फक्त त्यांच्याकडे पाहत असतो, असा भास दाखवतो की आपण त्यांचं खूप मनापासून ऐकतोय. पण प्रत्यक्ष आपल्या मनात ते जे काही सांगतात त्याबद्दल काहीच घडत नसतं. आपण त्यांचं श्रवणच करत नाही, फक्त त्यांच्याकडे पाहत असतो आणि भासवत असतो. अशा वेळेस सुद्धा तुमचं श्रवण उत्तम होऊ शकत नाही. आणि म्हणून श्रवण उत्तम जर झालं नाही तर आपली जी तुम्हाला मी म्हणालो जी स्मरणशक्ती विकसित व्हायला आवश्यक आहे, किंबहुना तुमची लक्षात ठेवण्याची क्षमता जी चांगल्या पद्धतीने विकसित व्हायला हवी आहे, होणार आहे, ती मात्र विकसित होत नाही. तर आपण आता श्रवण प्रक्रियेतील अडथळे बघितले. आता काही श्रवण प्रक्रिया चांगली होण्यासाठीचे उपाय बघूयात. श्रवण प्रक्रिया चांगली होण्यासाठी काही उपाय आपल्याकडे आहेत. तर ते जर उपाय आपण करू शकलो तर तुम्ही जे आपलं आकलनासहित श्रवण आपण म्हटलेलं आहे ते उत्तम पद्धतीने तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे? पहिला भाग असा आहे, जर तुमचं श्रवण तुम्हाला चांगलं उत्तम घडवून आणायचं असेल, करायचं असेल, तर पहिला भाग असा आहे, वर्गामध्ये तुम्ही ज्यावेळेस बसत असता, शिक्षक ज्यावेळेस त्यांचा टॉपिक तुम्हाला शिकवत असतात, त्यांचा विषय तुमच्या समोर मांडत असतात, अशा वेळेस तुम्ही दोन गोष्टी करणं अपेक्षित आहे. एक म्हणजे आजचा जो विषय शिक्षक शिकवत आहेत तो विषय नीटचा समजून घेणं, त्याचं नीट आकलन करणं आणि ते आकलन झाल्यानंतर मुद्देसूद फक्त नोट्स तुम्ही तुमच्या वहीत नोंदवणं किंवा नोट्स तयार करणं. ह्या दोनच गोष्टी तुम्हाला करायच्या. म्हणजेच एका अर्थाने तुम्हाला अवतीभोवती जास्त बघायचं नाही, अवतीभोवतीच्या आवाजाकडे लक्ष द्यायचं नाही, बाहेरचा आवाज अजिबात तुम्ही त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. फक्त शिक्षक जे टॉपिक शिकवतात तो टॉपिक आणि त्या टॉपिक मधला जो भाग तुम्हाला आवडलाय, जो भाग समजलाय, त्याच्या नोंदी फक्त तुम्हाला तुमच्या वहीमध्ये करायच्यात. म्हणजे एका अर्थाने तुमचं श्रवण उत्तम व्हायला प्रारंभ होईल. दुसरा भाग, जर उत्तम श्रवण जर तुम्हाला करायचं असेल तर ज्या वेळेस तुम्ही वाचन करायला बसत असता अशा वेळी शांत आणि निवांत ठिकाणी तुम्ही वाचायला बसायला हवं. म्हणजे उदाहरणार्थ त्यासाठी आपल्याकडे महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभाग असतो, रीडिंग रूम असतात, अशाच ठिकाणी तुम्ही वाचन करायला बसलं पाहिजे. जे तुम्ही वाचताय ते तुमचं उत्तम श्रवण पण व्हायला पाहिजे अशा वेळेस. आणि वाचत असताना ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जी महत्वाची वाक्य आहेत, महत्वाची उदाहरणं आहेत, ती तुम्ही व्यवस्थितपणे वहीमध्ये नोंदवायला हवीत. इथे सुद्धा तुमचं श्रवण चांगलं व्हायला अत्यंत मदत होईल. तिसरा भाग, ज्यावेळेस तुम्ही भाषण ऐकायला गेलेला आहात त्यावेळेस वक्त्याच्या पेहरावाकडे, वक्त्याच्या हावभावाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही, तर वक्ता जे बोलतो त्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते ऐकायचे. इथे सुद्धा तुमची श्रवण प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने विकसित व्हायला मदत होईल. अजून एक पुढचा टप्पा, तो म्हणजे खूपदा आपण वेगवेगळ्या गोष्टी करत करत वेगवेगळ्या गोष्टी चालू ठेवत असतो. म्हणजे आपला घरात जर आपण असेल तर आपला टीव्ही चालू असतो, आपला रेडिओ चालू असतो, आपण लॅपटॉप चालू ठेवतो, आपला मोबाईल चालू असतो आणि अशा वेळेसही आपण अभ्यास किंवा वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. तर अशा वेळेस कमीत कमी गोष्टी करणं, जास्तीत जास्त भर आपला जी गोष्ट आपल्याला अत्यंत महत्वाची आहे त्याच्यावरती ठेवणं
आणि आपलं श्रवण विकसित करणं. तर अशा पद्धतीने आपण श्रवण अधिक चांगलं करण्यासाठीचे उपाय या पद्धतीने समजून घेऊ. यानंतर एक पुढचा भाग आपण याच्यामध्ये बघणार आहोत, तो म्हणजे आहे आपल्याला संभाषण कौशल्य विकसित करायचंय आणि ते विकसित करण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याला आपण जसं इथे नैसर्गिक म्हटलं होतं आपण श्रवण, तसं त्याला अर्जित असं म्हटलेलं आहे. आणि आपण बघणार आहोत अर्जित मध्ये पहिल्यांदा संभाषण. तुमच्या लक्षात आलं असेल अर्जित जसं नैसर्गिक आपण बघितलं श्रवणामध्ये, तसं अर्जित म्हणजे काय की ज्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट कष्टपूर्वक पद्धतीने करायची आहे, विकसित करायची आहे, चांगल्या अर्थाने मांडायची आहे, त्यावेळेस आपल्याला अर्जितचा वापर करावा लागतो. म्हणजे एका अर्थाने ज्यावेळेस आपल्याला आता संभाषण करायचे, संभाषण तुम्हाला माहिती असेल दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांमध्ये संवाद साधतात तेव्हा आपण सहज असं म्हणतो की त्यांच्यामध्ये काहीतरी संभाषण चालू आहे. किंवा आपण ज्यावेळेस फोनवर एखाद्या व्यक्तीबरोबर बोलत असतो त्यावेळेस ते आपण संवाद किंवा संभाषण साधत असतो. तर संभाषण हा घटक अत्यंत सोपा आणि साधा आहे. परंतु तुम्हाला वाटलं असेल की आपल्याला बोलता येतं म्हणजे काय, सहजपणे आपण बोलू शकतो. तसं नाही. बोलता येणं, बोलण्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी आपल्याकडे चांगले शब्द असणं, चांगली वाक्य असणं, ही खूप सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. कारण बोलणं ही जरी सहज प्रक्रिया असली तरी त्या सहज प्रक्रियेमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या असतात. तर पहिल्यांदा आपल्याला संभाषण या गोष्टीकडे जाण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा असं बघावं लागेल की बोलणं म्हणजे नेमकं काय. बोलणं म्हणजे नेमके काय. आपण पाहतो तुम्ही घरामध्ये, समाजामध्ये, शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेत, कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजमध्ये, किंवा सगळीकडे कुठे गेल्यानंतर तुम्ही एकमेकाबरोबर बोलत असता. ते तुमचं बोलणं असतं. त्या बोलण्यापाठीमागे काही फारसा हेतू दडलेला नसतो. कारण सहजपणे आपण ते बोलत असतो. जसं सुचेल तसं बोलतो. जसे विषय सापडतील तसे विषयांवर चर्चा करत असतो. किंवा आपण ज्याला आपण म्हणतो की त्या बोलण्यापाठीमागे किंवा त्या बोलण्यातून काही फारसा अर्थही निघत नसतो. परंतु जर आपल्याला अर्थपूर्ण बोलायचं असेल, अर्थपूर्ण संभाषण करायचं असेल, उद्याच्या काळामध्ये आपल्याला चांगला वक्ता बनायचा असेल, चांगला मुलाखतकार व्हायचा असेल, तर मात्र आपल्याला आपलं संभाषण कौशल्य कष्टपूर्वकच उत्तम पद्धतीने तयार करावं लागेल. त्याला पर्याय नाही. यासाठी आपल्याला जर चांगलं बोलायचं असेल तर आपल्याकडे काय काय असायला हवं ते आपण बघणार आहोत. त्यातला पहिला भाग आहे ते म्हणजे आपल्याला भाषा उत्तम यायला हवी. भाषा उत्तमच यायला हवी. खूप वेळा आपल्याला असं वाटतं मला उत्तम मराठी बोलता येतं, परंतु फक्त मराठी बोलता येणं म्हणजे आपल्याला उत्तम संभाषण येणं असं नव्हे. तर भाषा उत्तम येण्यासाठी उत्तम येण्यासाठी आपल्याकडे पहिल्यांदा शब्द असायला हवेत. ज्या गोष्टीद्वारे आपण दुसऱ्यांशी संवाद करणार आहोत, उदाहरणार्थ कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन आहे, अशा वेळेस स्नेहसंमेलनाशी निगडीत आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत. उदाहरणार्थ स्नेहसंमेलनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करायचा आहे, स्नेहसंमेलनामध्ये सूत्रसंचालन करायचंय, स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचंय. अशा वेळेस त्या गोष्टींचं नियोजन करण्यासाठी, त्या गोष्टींचं खूप उत्तम प्रकारे मांडणी करण्यासाठी आपल्याकडे शब्द लागतात. आणि हे शब्द कधी आपल्याकडे चांगल्या पद्धतीने येऊ शकतात, आपला साठा कधी वाढू शकतो, आपली डिक्शनरी कधी चांगली डेव्हलप होऊ शकते, तर त्याच्यासाठी आपलं वाचन चांगलं असायला पाहिजे. आणि म्हणून शब्दानंतरचा सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो म्हणजे वाचन. किंवा वाचनामुळेच तुमचे शब्द अधिकाधिक चांगल्या प्रकारे तुमच्याकडे त्यांचा साठा वाढू शकतो. आता तुम्ही म्हणाल कोणत्या प्रकारचं वाचन करायचं, तर मी असं तुम्हाला सुचवेल की तुम्ही सुरुवातीला आता ज्या वर्गात तुम्ही बसलेला आहात FYBA त्या वर्गात 12वी नंतर नुकतीच तुम्ही FYBA ला आलेला आहात. 12वी पर्यंत तुम्ही अभ्यासक्रमावर आधारित अभ्यास जास्त करता. म्हणजे तुम्हाला मार्क चांगले मिळवायचे असतात, तुमचं करिअरची दिशा ठरवायची असते. आणि या सगळ्या पातळ्यांवरती पालक असतील, घरातले आईवडील असतील, शिक्षक असतील, नातेवाईक असतील, हे सगळे लोक तुम्हाला मार्क चांगले पडले पाहिजेत म्हणून अभ्यास करायला जास्तीत जास्त भाग पाडत असतात. अशा वेळेस तुम्ही अवांतर गोष्टी फारशा वाचत नाहीत किंवा करत नाहीत. मी असं सांगेल की तुम्ही आता FYच्या वर्गात आलेला आहात, तर FYच्या वर्गात आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचं शब्द आणि वाचन चांगलं होण्यासाठी पहिल्यांदा काय करायला हवं, तर पहिल्यांदा वर्तमानपत्र वाचायला शिकायला हवं. म्हणजे जेणेकरून तुमचे शब्द अधिकाधिक चांगले होण्यासाठी तिथे मदत होईल. मग वर्तमानपत्र आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे येतात. उदाहरणार्थ लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, दिव्य मराठी आहे,
लोकमत आहे, दैनिक भास्कर आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, अशा अनेक प्रकारची वर्तमानपत्र आपल्याकडे येतात. तर आपण त्यातलं कुठलंही एक वर्तमानपत्र नित्य नेमाने वाचायला प्रारंभ केला पाहिजे. आता इथे मी उदाहरण देईल एका वर्तमानपत्राचं जे मी नियमित वाचत असतो, ते आहे लोकसत्ता. तुम्हाला चॉईस आहे, तुम्ही अनेक प्रकारची वर्तमानपत्र आपल्या ग्रंथालयात येतात, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर येतात. आपल्याला आवश्यक असेल तर आपण गुगलवर जाऊन सर्च करूनही ते वाचू शकतो. अशी अनेक माध्यमं आपल्याकडे आहेतच. तर आपण ज्यावेळेस, आता मी नियमित लोकसत्ता वाचतो म्हणून मी लोकसत्ताचं उदाहरण घेईल. मी लोकसत्ता वाचायला गेली जवळजवळ 10 वर्षापासून प्रारंभ केलेला आहे. म्हणजे मीही ज्यावेळेस SYBAच्या वर्गात होतो तेव्हा लोकसत्ता वाचायला नुकताच शिकलो होतो. तर लोकसत्ता ज्यावेळेस आपण वाचायला शिकतो त्यावेळेस आपलं जे पहिलं पान असतं लोकसत्ताचं, त्यावेळेस ठळक बातम्या असतात. दुसऱ्या पानावरती काही एक महत्वाचा भाग असतो आणि तिसऱ्या पान ते 5व्या पानापर्यंत सुद्धा महत्वाच्या घडामोडी असतात. पण 5 आणि 6 क्रमांकाचं जे पान असतं त्यात 2 पानं अत्यंत महत्वाचे असतात. त्यामध्ये एक असतं विचार नावाचं पान आणि एक असतं संपादकीय नावाचं पान. तर ही जी 2 पानं असतात ही अत्यंत महत्वाची पानं आहेत, जिथे आपल्याला आपले शब्द खूप चांगल्या पद्धतीने सापडतात किंवा आपले शब्द चांगले प्रगल्भ होण्यासाठी मदत होते. ही दोन्ही पानं तुम्ही जर आतापासून वाचायला सुरुवात केली तर तुमचा शब्द तर वाढेल, त्याबरोबर तुमची वाक्यरचना बदलेल, त्यानंतर तुमची बोलण्याची पद्धत बदलेल. या सगळ्या गोष्टी हळूहळू घडतात, वेगाने घडू शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्ण वाचन करावं लागेल. इथे ज्यावेळेस तुम्ही जाता, इथे एक गोष्ट असते, ती म्हणजे इथे वाचकांचं पत्रव्यवहार नावाचा वाचकांचा पत्रव्यवहार नावाचा एक घटक असतो. वाचकांचे पत्रव्यवहार नावाचा एक घटक असतो, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या लोकांचा जे काही समाजाबद्दलच्या विविध गोष्टींबद्दलची जी मतं आहेत ती मतमतांतर तुम्हाला इथे वाचायला भेटतात वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये. आणि तुम्हाला इथं लक्षात येतं की एखाद्या गोष्टीकडे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने लोक कसे पाहतात. म्हणजे लोक एखादाच विषय असतो परंतु त्या विषयाशी निगडीत अनेक शब्द वापरतात आणि आपल्या लक्षात येतं की एकाच विषयाला अनेक शब्दांचे पर्याय असू शकतात, जिथे आपलं संभाषण किंवा बोलण्याचं कौशल्य अधिकाधिक चांगलं झालेलं असणार. त्यासाठी आपण ह्या विचार पानावरचं जे लोकमानस नावाचं सदर आहे, जिथे वाचकांचा पत्रव्यवहार असतो, हे सदर आपण अत्यंत महत्वपूर्ण आणि बारकाईने वाचायला हवं. पुढचा भाग येतो संपादकीय पान. इथे राज्यातील, देशातील अत्यंत एखाद्या महत्वाच्या घडामोडीविषयी मांडणी केलेली असते. ज्यावेळेस तुम्ही ती संपादकीय लेख वाचता त्यात एखादं तरी वाक्य किंवा काही भाग असा असतो जिथे तुम्हाला एखादा सुविचार सापडू शकतो, एखादी चांगली मार्गदर्शन करणारी दिशा सापडू शकते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला संपादकीय पानावर सापडतात. आणि म्हणून ह्या पानावरती अन्वयार्थ नावाचं सदर असेल, व्यक्तिभेद नावाचं सदर असेल. आता लोकसत्ताचं पेज म्हणून मी त्याबद्दल तुम्हाला सांगतोय. इतर वर्तमानपत्रांची पानं वेगवेगळी असतात, तिथे वेगवेगळ्या गोष्टी असतात, तेही तुम्ही वाचू शकता, त्याबद्दल तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करायला लागतो वाचनाच्या रूपात, त्यावेळेस तुमचा शब्द साठा विकसित व्हायला सुरुवात होते. आणि शब्द जर विकसित झाले तर तुमची भाषा उत्तम होते, आणि भाषा जर चांगली झाली तर तुमचं बोलणं उत्तम होतं, आणि बोलणं चांगलं झालं तर तुमचं संभाषण अधिकाधिक चांगलं होण्यासाठी मदत होते. म्हणजे ह्या गोष्टी एकाशी वेगवेगळ्या प्रकारे निगडीत आहेत. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. आता आपण बघितलं संभाषणामध्ये शब्द कसे महत्वाचे आहेत, बोलणं कसं महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी पाहताना आता आपल्याला संभाषणामधल्याच एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे जायचंय. ते म्हणजे आपल्याला आपली भूमिका किंवा मत मांडता यायला प्रारंभ करता आला पाहिजे. मांडता येण्यासाठी प्रयत्न करायला हवा. प्रयत्न करायला हवा. आता हे कधी होणार आहे? तुम्हाला तुमचं मत मांडायची, तुमची भूमिका मांडायची. आता हे शब्द तुमच्यासाठी थोडेसे, ज्या वर्गात तुम्ही बसलेला आहात त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी थोडेसे जड आहेत, समजायला कठीण आहेत. परंतु ह्याच वर्गामध्ये असताना जर तुम्हाला याची ओळख झाली तर कालांतराने जेव्हा तुम्ही मोठे होणार आहात, चांगल्या चांगल्या वर्गांमध्ये शिक्षण घेणार आहात, विद्यापीठांमध्ये जाणार आहात, त्यावेळेस मात्र ह्या शब्दांचा तुम्हाला खूप उपयोग होईल. कारण संभाषण करताना केवळ फक्त आपण संवाद साधत नाही, तर एका अर्थाने आपण दुसऱ्याबरोबर काहीतरी एक भूमिका घेऊन बोलत असतो, आपलं मत मांडत असतो. खूप लोक आपल्याला असं म्हणतात की या गोष्टीबद्दल तुझं मत काय. म्हणजे उदाहरणार्थ सहज आपण बघूयात, कोरोनाचा कालखंड मार्च पासून आज तागायत सुरू आहे.
अजूनही त्याचं प्रमाण वाढतंय. आपण सहज एक दुसऱ्याला विचारलं, अरे बाबा कोरोनाचा इतका मोठा संकट आपल्यावरती आलंय, तर शेतकऱ्यांच्या बाबतीत जे नुकसान झालेलं आहे याविषयी तुझं काय मत आहे? शहरांमध्ये अनेक कष्टकरी कामगार यांचे जे लोंढेच्या लोंढे आहेत ते गावाकडे परतत आहेत, अजूनही परतत आहेत, तर या संदर्भात तुझं काय मत आहे? आपण असे एकमेकाला विचारत असतो आणि तो आपल्याला काही एक त्याबद्दल उदाहरणार्थ सांगत असतो, त्याची भूमिका मांडत असतो, त्याचं मत मांडत असतो. पण इथे आपला संवाद होत नाही, तर इथे आपण त्याचं मत जाणून घेण्याचा विचार करतो. म्हणजे आपल्याला मतापर्यंत पोहोचायचंय. संभाषणामधून आपल्याला संवादातून मताकडे यायचंय. आपलं मत आपल्याला मांडता यायला पाहिजे. म्हणून तुम्हाला तुमचं मत तयार करण्यासाठी तुमच्याकडे चांगल्या प्रकारचा शब्दसाठा असायला हवा, किंवा चांगली गोष्ट तुम्ही एखादी कोणतीही गोष्ट ती व्यवस्थितपणे समजून घ्यायला हवी. आता तुम्ही बघितलं असेल की तुम्ही FY नंतर SY, SY नंतर TY नंतर तुम्हाला अनेक विद्यापीठांचे एंट्रन्स द्यावे लागतात, मुलाखती द्याव्या लागतात. तिथे मात्र कधी कधी तुम्हाला तुमची मतं मांडण्यासाठी जागा दिलेली असते, प्रश्न दिलेले असतात आणि तिथे तुम्हाला तुमचं मत मांडायचं असतं. जर तुम्ही या गोष्टींचा सरावच केला नाही तर तुम्ही आपोआप ऑब्व्हियसली तिथे बोलताना असं सहज बोलून जाता की या गोष्टीबद्दल मला काही फारसं माहित नाही, मी काय या गोष्टीचा विचार केला नाही. परंतु या वाक्यांना तिथे कोणीही थारा देत नाही, किंवा तुमच्या बाजूने असं भावनिक कोणी तुमच्या पाठीशी रेखाने उभं राहत नाही. कारण तिथे गरज असते ती तुमच्या कौशल्याची, तिथे गरज असते की तुमचं भाषिक कौशल्य किती आहे हे ते पाहत असतात, अजमावत असतात. अशा वेळी तुम्हाला तुमचा चांगला विचार त्या ठिकाणी मांडणं हे अत्यंत हितकारकच असतं, किंवा अपरिहार्य असतं. यासाठी आपल्याला आपलं मत मांडण्यासाठी आपल्याकडे चांगल्या प्रकारचं वाचन, चांगल्या प्रकारचं आकलन, समाजामध्ये गेल्यानंतर वेगवेगळी माणसं ज्या पद्धतीने संवाद करतात त्यांच्या बोलण्याकडे आपलं बारकाईने लक्ष असायला हवं. आपण वेगवेगळ्या लोकांचं ऐकायला हवं. त्यासाठी युट्यूबवरचे चांगल्या चांगल्या इंटरव्ह्यूज, मुलाखती तुम्ही ऐकायलाच पाहिजेत. मी असं तुम्हाला आग्रह करेल, जेणेकरून तुमचं मत आणि तुमची भूमिका तिथे हळूहळू आकाराला येईल. आता उदाहरणार्थ आपण एक उदाहरण बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की जेणेकरून तुमचा संवाद, तुमचं संभाषण कशा पद्धतीने उत्तम होईल. उदाहरणार्थ नागराज मंजुळेंची आपण एक कविता या ठिकाणी घेऊ. नागराज मंजुळे हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे, जे नाव तुम्हाला जास्त परिचित आहे तेच नाव या ठिकाणी मी घेतलेलं आहे. यांची उन्हाच्या कटाविरुद्ध नावाचा एक कविता संग्रह आहे. उन्हाच्या कटाविरुद्ध या नावाचा हा त्यांचा एक कथा संग्रह आहे, कविता संग्रह आहे. उन्हाच्या कटाविरुद्ध हा त्यांचा कविता संग्रह, आणि त्यातली एक कविता या ठिकाणी आपण बघणार आहोत, मनाती कोलाहल. कवी असं या कवितेत म्हणतो की माझ्या हाती नसती बासरी, माझ्या हाती नसती छिन्नी, माझ्या हाती नसती सतार, तरीही मी उपसतच राहिलो असतो मनातला कोलाहल. माझ्या मनामध्ये जे जे काही घडत आहे, जे जे काही माझ्या मनात वादळं आहेत, आंदोलनं आहेत, माझ्या मनामध्ये ज्या ज्या भावना आहेत त्या मी कशाने तरी उपसतच राहिलो असतो. म्हणजे तो असं म्हणतो, माझ्या हाती नसती लेखणी, माझ्या हाती नसती सतार, माझ्या हाती नसती बासरी, माझ्या हाती नसती छिन्नी, तरीही मी मनातला कोलाहल उपसतच राहिलो असतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की कवी ज्या वेळेस आपल्या मनातील आंदोलन, मनातील कोलाहलाबद्दल बोलतो त्यावेळेस तो अनेक शब्दांना घेऊन किंवा अनेक नव्या शब्दांना जन्म देण्याचा प्रयत्न करतो. एका अर्थाने कवीने आपल्या बरोबर केलेला जो संवाद आहे तो केवळ संवाद नाही, तर आपल्याला कवीने भाषेच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने, किंवा मी एक व्यक्ती म्हणून समाजामध्ये ज्यावेळेस वावरत असतो त्यावेळेस माझी भूमिका घेऊन मी या समाजात प्रत्यक्ष जात असतो, या पद्धतीने कवी मांडणी करताना दिसतो. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की संभाषणानंतर ज्या आपल्याला गोष्टी विकसित करायच्या असतात, नुसतं संवाद करायचा नाही, आपल्याला चांगलं बोलायचंय, आपलं चांगलं मत मांडायचंय, आपल्याला चांगली भूमिका मांडायची. या सगळ्या गोष्टी विकसित करण्यासाठी अशा प्रकारचं आकलन आपल्याला स्वतःला करून घ्यावं लागतं. ते करणं अपरिहार्य असतं. ह्या नंतर आपण जाणार आहोत एका महत्वाच्या घटकाकडे, जो याच्यानंतरचा एक महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे लेखन. आपण बघितलं श्रवण, त्यानंतर बघितलं संभाषण, आणि आता आपण बघणार आहोत लेखन. हे दोन घटक आपण पाहिलेले आहेत आणि आता आपण पाहत आहोत लेखन. वाचन, लेखन, श्रवण, मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटले हे शब्द तुम्ही अनेकदा ऐकलेले आहेत आणि अनेकदा हे शब्द कानावर आदळल्यामुळे तुम्हाला ते सहज वाटतात. आता आपण बघणार आहोत लेखन.
तर लेखनाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस तुम्ही आतापर्यंत परीक्षेच्या दृष्टीने निबंध लिहित आलेला आहात, परीक्षेसाठी पेपर लिहित आलेला आहात, पण हे झालं तुमचं अभ्यासक्रमाशी निगडीत असलेला भाग. तुम्हाला लिहिणं शिकायचे, लिहिण्याची सवय लावायची. परंतु तुम्ही बघितलं असेल लिहिण्याच्या अगोदर आपण वाचन हा घटक बघितलाय. म्हणजे उत्तम लिहिता येण्यासाठी वाचन हे अपरिहार्य आहे. कारण ज्याला उत्तम वाचता येतं त्यालाच चांगल्या पद्धतीने काहीतरी लिहिता येतं. जो चांगलं वाचू शकतो तो चांगलं लिहू शकतो, चांगलं बोलू शकतो. लिहिण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी अवेलेबल असतात किंवा उपलब्ध असतात. तर या संदर्भात जर आपण विचार केला तर तुम्ही जर ज्याला आवड आहे तो कविता लिहू शकतो, ज्याला आवड आहे तो चांगल्या पद्धतीने समाजातले प्रश्न मांडू शकतो. मी मगाशी तुम्हाला असं म्हणालो की लोकसत्तामध्ये लोकमानस नावाचा जो कॉलम आहे विचार पानावरचा, जिथे तुम्ही स्वतःचं मत मांडू शकता, स्वतःची भूमिका मांडू शकता, लिहिण्यासाठी तिथे तुम्ही तुमचे प्रयत्न करू शकता. कारण लिहिणं ही जरी आपल्याला सोपं वाटलं तरी लिहिण्यामध्ये आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारचा शब्दसाठा असावा लागतो. अचूक शब्द अचूक ठिकाणी आपल्याला वापरता यायला पाहिजेत. एखादा विषय ज्यावेळेस आपण मांडत असतो त्यावेळेस त्या विषयाला अनुषंगून आपली सगळी मांडणी असणं अपेक्षित असतं. आणि म्हणून भाषिक कौशल्य विकासमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो आणि ज्यावेळेस लेखनाकडे जातो, महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्हाला महाविद्यालयाचं एक नियतकालिक असतं जिथे तुम्हाला तुमचा आविष्काराची अनेक रूपे सादर करता येतात. अनेक मुलं त्यासाठी कविता लेखन करतात, स्वतःच्या पद्धतीचं लेखन करतात, समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर लिहितात. अशा सगळ्या गोष्टींवर तुम्ही लिहित असता. आपण दरवर्षी एखादा नवा विषय घेऊन प्रत्येक वर्षी आपल्या महाविद्यालयाचा अंक प्रकाशित करत असतो आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय पण असतात. उदाहरणार्थ पर्यावरण असतो, दुष्काळ असतो, शेतकरी असतो, शिक्षण असतो. हे सगळे विषय घेऊन आपण अंक आणि तिथे मुलं अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण ज्यावेळेस महाविद्यालयीन नियतकालिकामध्ये लेखन करायला लागतो तिथूनच आपल्या लेखनाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झालेला असतो किंवा तिथूनच आपल्या लेखनाला खऱ्या अर्थाने आपण एक वाट निर्माण केलेली असते. तुम्हाला मी अनेक उदाहरणं देईल. म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील, उत्तम कांबळे असतील, अनिल अवचट असतील, ही अनेक मंडळी आहेत. मी अशी अनेक नावं सांगतील. अरुणादय ढेरे आहे. ही सगळी जी लेखक मंडळी आहेत ही महाविद्यालयीन जीवनातूनच पुढे आलेली आहेत. ती महाविद्यालयीन जीवनामध्ये असताना महाविद्यालयीन नियतकालिकामध्ये लिहित होती, वर्तमानपत्रातल्या वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये लिहित होती, वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये लिहित होती आणि त्याच्यानंतरच त्यांना स्वतःची एक वाट सापडली आणि मराठी साहित्यामध्ये ते एक उत्तम आज लेखक आहेत. किंबहुना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे सगळे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, झालेले आहेत. ही सगळी वाट नागनाथ कोतापल्ले यांचं एक उदाहरण देता येईल, ज्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारचं कथालेखन केलं. किंबहुना 1972चा जो दुष्काळ आपल्याकडे पडला होता त्या दुष्काळावरती त्यांनी जे लेखन वर्तमानपत्रासाठी केलं, पुढे त्याच्यातूनच त्यांच्यामधला एक कथाकार आणि कादंबरीकार पुढे आला आणि नंतर एक वैचारिक लेखक, एक ग्रामीण साहित्यिक. तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. हे लेखन आपल्याला करण्यासाठी वेगवेगळे विषय नीट समजले पाहिजेत. वेगवेगळ्या विषयांच्या बद्दलची आपल्याकडे चांगली माहिती असली पाहिजे. त्या माहितीच्या जोरावरच आपण वेगवेगळे संदर्भ देऊन ते लोकांपर्यंत नेऊ शकतो. महाविद्यालयीन जीवनामध्ये चांगलं लेखन करण्यासाठी तुम्ही ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करायला हवा. म्हणजे आपल्या ग्रंथालयामध्ये कथा आहे, कादंबरी आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, नाटक आहे, एकांकिका आहे, अनेक प्रकारची पुस्तकं आहेत. म्हणजे जिथे कुठल्याही विषयाला बंधन नाही अशी अनेक प्रकारची पुस्तकं तुम्हाला ग्रंथालयामध्ये मिळत असतात. शिक्षकांकडून तुम्ही वेळोवेळी महत्वाच्या पुस्तकांची यादी घ्यायला हवी आणि ती पुस्तकं नित्यनेमाने वाचायला हवीत. कारण महाविद्यालयीन जीवनामध्ये तुमच्याकडे पुष्कळ वेळ हवा असतो. तुम्ही मोबाईलवर जे काही वाचत असतात, व्हॉट्सअपवर जे वाचत असतात ते वाचन नाही, ते तात्कालिक वाचन असतं, ते आभासी जग असतं जे तुम्ही वाचत असताना इतरांना फॉरवर्ड करत असतात. तिथे तुमची आकलन क्षमता अजिबात चांगल्या प्रकारे विकसित होत नाही. तुम्ही तिथे फारसं चांगल्या प्रकारचं शिकू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पुस्तकच वाचणं जास्त गरजेचं आहे, मी असं समजेल. कारण पुस्तकांतून आपल्याला त्या लेखकाची भाषा समजते, त्या लेखकाने एखाद्या विषयाबद्दल कोणती वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केली हे लक्षात येईल. त्या लेखकाने कोणकोणते, समजा तो लेखक जर ग्रामीण असेल तर ग्रामीण भागातलं भावविश्व त्याने कसं चितारलेलं आहे, तो लेखक जर दलित समाजातून आलेला असेल तर त्याने ते भावविश्व कसं चितारलेलं आहे, तो समाज आदिवासी भागातून तो लेखक आलेला असेल तर कशा पद्धतीने त्याचं चित्रण आलेलं आहे. आपण दुसऱ्या भागामध्ये कथांमध्ये हे बघणारच आहोत. तिथे वेगवेगळ्या प्रवाहातील आपल्याला कथा अभ्यासाला आहेत, त्यावेळेस तर आपण निश्चितच ते बारकाईने बघणार आहोत. परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला भाषिक कौशल्य विकास या घटकामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस लेखनाच्या बाबतीत आपल्याला खूप बारकाईने आणि खूप गांभीर्याने विचार करावा लागतो.
आणि तो विचार जर आपण चांगला करू शकलो तर आपण एक चांगल्या पद्धतीचा एक म्हणजे श्रवण चांगल्या पद्धतीने करणारा एक विद्यार्थी असू, संभाषण करणारा एक उत्तम वक्ता असू शकतो आणि चांगल्या प्रकारे लेखन करणारा एक चांगला लेखक होऊ शकतो. हे सगळे घटक अभ्यासामध्ये तुम्हाला यासाठीच आणलेले आहेत की तुम्ही एका बाजूला साहित्याचा चांगला अभ्यास करावा आणि दुसऱ्या बाजूला तुमचा व्यक्तिमत्व विकास अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हावा, म्हणूनच हे घटक तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आणलेले आहेत. आता यानंतर आपण पुढच्या घटकाकडे जाणार आहोत, जे आपण हे बघितलं, श्रवण बघितलं, संभाषण बघितलं. त्याच्यानंतर आपण पुढच्या घटकाकडे जाणार आहोत, ते म्हणजे ही संवाद कौशल्य. हा जो घटक आहे ही संवाद कौशल्य, याविषयी आपण पुढील लेक्चरमध्ये अत्यंत सविस्तरपणे माहिती मिळवणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला आतापर्यंत जे आपण घटक बघितले त्या घटकांकडे परत एकदा सहज आपण नजर टाकूया. त्यातला घटक आपण बघितला, मी परत जाता जाता तुम्हाला त्या गोष्टींची एक ओझरती ओळख करून देतो. श्रवण बघितलं, त्याच्यानंतर आपण बघितलं संभाषण, त्याच्यानंतर आपण बघितलं वाचन, त्यानंतर आपण बघितलं लेखन. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपोआप घडत नाहीत, आपोआप येत नाहीत. मी वारंवार तुम्हाला सांगेल, त्या परिश्रमानेच विकसित कराव्या लागतात आणि त्या चांगल्या होण्यासाठी तुम्हाला अधिकाधिक अभ्यास करणं गरजेचं आहे, अधिकाधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला पुढे जाणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आल्या तर उद्याच्या काळात जे काही तुम्हाला रोजगार मिळवायचे आहेत, जे काही तुम्हाला रोजगाराच्या संधी प्राप्त करून घ्यायच्या आहेत, त्या करून घेण्यासाठी तुम्हाला याचा जास्तीत जास्त उपयोग होणार आहे. आणि म्हणून माझं म्हणणं किंवा आग्रह जास्तीत जास्त असा तुम्हाला राहील की तुम्ही बोलण्याचा चांगला सराव करा, उत्तम ऐकण्याचा सराव करा, ग्रंथालयात जाऊन चांगलं वाचा, चांगलं लिहिण्यासाठी धडपड करा. महाविद्यालय जीवनामध्ये जेवढी माध्यमं तुमच्या समोर आहेत त्या सगळ्या माध्यमांचा वापर करण्याचा विचार करा. तर आपण आज या ठिकाणी थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मात्र ई संवाद कौशल्य याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.